हे शाबूचं तांदूळ, हे शाबूचं तांदूळ आहे. साबुदाणा, शेंगदाणे जास्त बारीक नाही केले, माझ्या आजीला जास्त बारीक नाही आवडत. मिरची आणि याच्यामध्ये जाणार हिरवी मिरची. उभे काप करून तापलेले गाईड्स, मी आधी बोललेले की तेल तापले ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकू, पण माझ्या बहिणीने रेकॉर्डिंगच चालू नव्हते केले. तर आता तेल टाकले, ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकली. हिरवी मिरची जास्त नाही, तुम्हाला वाटत असेल जास्त, पण ती जास्त नाही आहे. तिखट पण नाही आहे, घरची आपल्या रानातली शेतातली आहे. हे आहे उपासाचं सेंध मीठ, हे पण टाकायचं थोडंसं. आता हे गाईज मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये मला वाटतं की आधी हे टाकायचं शेंगदाणे, शेंगदाणे टाकायचे. हे भाजून घेऊन बारीक केलेले आहेत. आता हे चांगलं असं परतून घेऊन झालं, याच्यामध्ये आता भिजवलेला शाबू टाकायचा. ओके, शाबू टाकायचं ह्याच्यामध्ये, चांगला भिजलेला आहे. आणि ह्याला आता मिक्स करून घ्यायचं चांगलं. आमच्याकडं अहिल्यानगरमध्ये अशीच शाबूची खिचडी बनवतात, साबुदाण्याची खिचडी. ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. साबुदाणा खिचडी कसं आहे, आत्ता सध्या नाही का आमच्याकडं बटाटे नाही आहेत, नाही तर आपण बटाटे पण टाकू शकतो याच्यामध्ये. बटाटेच नव्हते, म्हणजे बिना बटाट्याचं करतोय खिचडी. तसं आमच्या आजीला आवडते बिना बटाट्याची, पण आमच्या आजीचं काय नसतं. वाटते की झाली आहे खिचडी, काय माहिती झाली का नाही. आता अशी मोकळी सुटसुटीत दिसते, काय माहिती झाली का नाही. झाली असेल मला वाटते, बघू आपण.